नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण पाहणार आहोत 2023ला झालेल्या टेटमध्ये कोणकोणत्या प्रकरणावर किंवा टॉपिकवर प्रश्न विचारले गेले. तर पहा, हे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तर क्रमबद्ध मालिका, संख्या संचालित अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यामधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन, रांगेवर आधारित प्रश्न. आता कालमापनमध्येच दिनदर्शिका आली. नंतर सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पानातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, त्यानंतर घड्याळ, नातेसंबंधाची ओळख, निरीक्षण आणि आकलन, नंतर वेगळा शब्द ओळखा आणि आकृत्या. त्यानंतर पहा, काळ, शुद्ध वाक्य ओळखा, शुद्ध शब्द, शब्दांची जुळवाजुळव, अलंकार, म्हणी म्हणजे अलंकार वेगळे. नंतर म्हणीवर प्रश्न विचारले गेलेत. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, चिन्हांची मांडणी, लयबद्ध मांडणी, सांकेतिक भाषा आणि मापन. तसेच आपण किती मार्कासाठी कोणता टॉपिक विचारला गेला ते सुद्धा पाहूयात. बैठक व्यवस्था 10 ते 12 प्रश्न आले होते. तर्क व अनुमान 4 ते 5 मार्कासाठी. घड्याळ 1 ते 2 प्रश्न होते. कॅलेंडर 1 ते 2 प्रश्न होते. तसेच सांकेतिक भाषातले काही कळले नाहीत, पण सांकेतिक भाषासुद्धा प्रश्न विचारले गेले. संख्यामालेचे 5 ते 6 प्रश्न होते. अक्षरमालामध्ये 5 ते 6 प्रश्न. नातेसंबंध 5 ते 6 प्रश्न. दिशा 4 ते 5 प्रश्न. तसेच आकृत्यावर आधारित प्रश्न 10 ते 12 होते. त्यानंतर पहा, आपण पाहूयात गणिताचा सिलॅबस त्याने कोणकोणता विचारला होता. तर हे 2023च्या टेटमधील काय आहे ते टॉपिक, ज्या टॉपिकवर प्रश्न आले होते ते आज आपण अभ्यासत आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे ते कळणार आहे. तर संख्या व संख्यांचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या सगळ्या बेसिक क्रिया. त्यानंतर कसोट्या, पूर्णांक व त्याचे प्रकार, अपूर्णांक व त्याचे प्रकार, मसावी आणि लसावी, वर्ग आणि वर्गमूळ, तसेच घन व घनमूळ, काळ, काम, वेग, नळ टाकी म्हणजे नळ व टाकीवर सुद्धा प्रश्न विचारले गेले. म्हणजे दोन्ही नळ एकदम चालू केले तर किती तासात भरेल, अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर रेल्वे, शेकडेवारी, नफा तोटा, रेल्वे म्हणजे रेल्वेवर आधारित प्रश्न विचारले गेलेले होते. त्यानंतर गुणोत्तर प्रमाण या घटकासुद्धा प्रश्न होते. आता पाहूया मराठीच्या संदर्भानं कोणकोणते टॉपिक त्या विचारण्यात आले होते. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, लिंग, वचन, संधी, मराठी वर्णमाला, नाम आणि म्हणी. त्याचबरोबर इंग्रजीचे पहा, इरर, डिग्री, सायनोनिम्स, एंटोनिम, फ्रेझिस, फिल इन द ब्लँक्स. अशा प्रकारे हे पूर्ण टॉपिक 2023च्या टेटमध्ये कव्हर करण्यात आले होते. त्याबरोबरच GK म्हणजे सामान्य ज्ञानावर सुद्धा प्रश्न होते. अशा प्रकारे आज आपण 2023च्या टेटच्या अनुषंगाने आलेले पूर्ण टॉपिक आपण पाहिलेले आहेत. आता तुम्हाला या सर्व टॉपिकचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. पहा, मी 2017च्या पूर्ण म्हणजे 29 प्रश्नपत्रिका आहेत, त्यातील 20 प्रश्नपत्रिकांमधील मराठी विभाग मी सोडून माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे. त्यानंतर काही GKचा विभाग, त्यानंतर काही बुद्धिमत्तेचा विभागसुद्धा मी सोडवून दिला आहे. आता आपण हे 2023ला जे टॉपिक आलेले आहे त्याच्या अनुषंगानं मी हे गणिताची सर्व प्रकरणं माझ्या म्हणजे चॅनलवर 1 by 1 अपलोड करणार आहे. तर तुम्ही ती प्रकरणं अभ्यासायला हरकत नाही.
पहा फक्त 120 सेकंद असता 120 मिनटामध्ये आपल्याला अभ्यास सोडवायचा पेपर सोडवायचा असतो. तर खूप कमी सेकंदात आपल्याला प्रश्नांची उत्तरे तिथं क्लिक करायची असतात. त्यामुळे आपण गणिताचा विभाग आपण ट्रिकने सोडवला तर आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये थोडा जास्त वेळ त्या प्रश्नांना देण्यास मिळेल. तर आपण हे सर्व जे अंकगणित आहे ते आपण ट्रिकच्या माध्यमातून पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल व वेळखाऊ प्रश्नांना तुम्ही बाकीचा तुमचा वेळ देऊ शकाल. तर अशाच प्रकारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा संख्या व संख्यांचा प्रकार अभ्यासणार आहोत. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. थँक्यू.